नमस्कार, TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसलाय. नवनीत राणा यांना वैध जात प्रमाणपत्र देण्यास महाराष्ट्र सरकारनंच नकार दिलाय. शीख सांभार दस्तऐवजाच्या आधारे मोची जातीचा दाखला शक्य नाही असं सांगण्यात आलंय. तर सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हा मोठा धक्का राणांना मानला जातोय. तर नवनीत राणा यांना पुन्हा लोकसभा निवडणूक लढता येणार की नाही असं प्रश्नचिन्हच उपस्थित झालंय. तर खासदार नवनीत राणा यांना हा मोठा धक्का बसलाय. राणांच्या वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावरती ते शीख समाजाचे आहेत, मागासवर्गीय नाहीत. याआधी मुंबई हायकोर्टानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं. तर नवनीत राणांना वैध जात प्रमाणपत्र देण्यास महाराष्ट्र सरकारनंच नकार दिलाय. शीख सांभार दस्तऐवजाच्या आधारे मोची जातीचा दाखला शक्य नाही असं अडसूळांच्या वकिलांनी म्हटलंय. तर सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारचं स्पष्टीकरण समोर आलेलं आहे आणि त्यामुळे राणांना हा मोठा धक्काच मानला जातोय. आणि याबद्दल आपण बोलणार आहोत. बच्चू कडू आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बच्चू कडूजी, या सगळ्या संदर्भात तुम्ही सुद्धा वारंवार आवाज उठवला होता आणि आज ही महत्त्वाची मोठी बातमी समोर येते. खरं तर खरे शेड्यूल कास्ट म्हणजे जे खरे अनुसूचित जातीचे लोक आहेत त्यांच्या आरक्षणामध्ये असा घुसखोरी होणं, कोणी असो, ते नवनीत राणा असो का अधिक कोणी असू द्या, म्हणजे खऱ्या जातीला त्या आरक्षणापासून दूर ठेवणं आणि त्यांच्यावर अन्याय होणं ही मला वाटते कोर्ट निर्णय देईन ते देईल, पण हे माणुसकीला शोभणारं नाही, घटनेच्या विरोधात आहे. आणि जी खरी मागासवर्गीय जात आहे, समाजाचे लोक आहेत, ते मोठा आहे. आजकाल पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर हिंदुस्थानामध्ये जे काही उच्चवर्णीय लोक सुद्धा असे जातीचे दाखले घेऊन या मागासवर्गीय जागा बळकावण्याचा प्रयत्न होत आहे. हा अतिशय निंदनीय आहे. हे माणुसकीला न शोभणारी गोष्ट आहे. इतके दिवस हा निकाल का न्यायालयानं थांबून ठेवला याचीच मला नवल वाटते. म्हणजे असे निर्णय सुद्धा तातडीनं न्यायालय घेत नाही याचं मोठं नवल आहे. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आपण पाहतोय, तरी त्याच्या अगोदर हा निकाल लागणं फार गरजेचं वाटतं. खरं असेल तर द्यावं, पण चुकीचं असेल तर मला वाटते त्याच्यावर कारवाईसह त्याच्यावर सगळी कारवाई केली पाहिजे. जातच लोक चोरायला लागले आणि चुकीच्या पद्धतीनं चोरायला लागत, तर मला वाटतं आता संपलंच आहे सगळं. बरं, पण बच्चूजी, तुम्ही स्वतः एकदा म्हणाला होतात की जर गरज पडली आणि उमेदवारी द्यायची वेळ आलीच तर प्रहारकडनं आम्ही राणांना उमेदवारी देऊ असं तुम्ही म्हणाला होतात. नाही, आम्ही हे जरी बोललो असेल तो आम्ही त्यावेळेचा तो एक विनोद म्हणून आम्ही ते बोललो होतो. वस्तुस्थितीला धरून नव्हतं, लक्षात घ्या, विनोद होता. बर, नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. तर बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे अतिशय गंभीर स्वरूपाचं हे प्रकरण आहे आणि सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारचं हे स्पष्टीकरण आलेलं आहे, ज्याचा धक्का मोठा राणांना बसलेला आहे. मात्र हा निकाल लवकर येणं अपेक्षित होतं असंही बच्चू कडू यांचं म्हणणं आहे.